हे तुमच्यासारखे आम्ही त्यांना उत्तर दिलेच पाहिजे। तुम्ही पाळण्यातनं बाहेर आल्याबरोबरच सर्व सन्माननीय वडीलधारी व्यक्ती, माझ्या समन्वयाचे सगळे मित्र सवंगडी, सर्व माया बहिणी, खरं म्हणजे मी ठरवलं होतं की जोपर्यंत दादांचं आमचं दुःख शांत होत नाही तोपर्यंत आपण जास्त काही कुठे भाषणही करायचे नाही किंवा काही बोलायचं नाही। परंतु काही कारण नसताना कोणी आरोप करतात, डिवचतात, तर त्यांना उत्तर दिलेच पाहिजे। या सर्वांना मी एकच सांगतो, अहो आमच्या वहिनींचं अजूनपर्यंत त्या बिचारीने तर म्हणजे नवऱ्याचं दुःख सुद्धा तिला करता आलं नाही। आमचा मुलगा अभिषेक अजून उभा नाही राहिला, परंतु त्याला आम्ही सगळ्यांना सांगितलं की आपल्याला जसे आपण पोरके झालोय तसं गावी पोरकं झालंय, त्यांना एकटं सोडायचं नाही बेटा, आपण सगळेजण मिळून त्यांना सहारा द्यायचा आहे। म्हणून त्याला उभं केलंय की असं राजकीय स्वार्थ किंवा काही असायची काही गरजच नाही आम्हाला। बरं, आम्ही खोटे धंदे कधी ना आमच्या भावानी, आमचे वडील ना कधी आम्ही केले नाही। तुम्ही आजपर्यंत आम्हाला सांगा, इतके वर्ष झालेत, कोणावर आमच्यावर कधी आरोप झालेत का? नाही तर यांचे कधी बघितलं तर प्रत्येक गोष्टीला यांचे आरोपच झाले, यांच्यावर सगळीकडून आरोप झाले। आणि हे फक्त महाराजांची शपथ घेतात, विठ्ठलाची शपथ घेतात, यांना गरज का पडते? अहो हेच खरे विठ्ठल आहेत, ही जनता खरी विठ्ठल आहे, यांचा विश्वास तुम्ही जिंकला पाहिजे। तुमच्यावर आरोप लोक होईपर्यंत तुम्ही करता काय, तुमचे धंदे काय? पाठीमागे हे आता सांगतात का बरं या 40 गावात बगीचा नव्हता का? 40 गावात पाईपलाईनच नव्हती का? आपण कधी काही पाणी, यांनी फक्त राजू दादांनी केलेल्या कामांना रंगरंगटी करून पैसे काढायचे धंदे केले। एक तरी काम राजू दादाचं असं दाखवा का त्याच्या व्यतिरिक्त यांनी काही केलंय। यांनी मला राजू दादांनी जे काम 50-60 लाख रुपयात केलं, यांनी त्याच्यावर कोट्यवधी रुपये काढले। मग तुम्ही जाब विचारणार का नाही विचारणार? अहो हे काम करत असताना धाक पाहिजे माणसाला। हे वारंवार सांगतात भावनेचं मतदान करू नका, भावनेच्या भरात जाऊ नका। आज तुम्हाला भावना काय कळणार? तुम्हाला जनभावनाच कळली नाही तर तुम्ही लोकांसाठी तुम्ही काय करणार? ज्याला भावना नसते तो हे धंदे करतो। आम्हाला सर्वांना आम्हाला जनभावना इतकी आहे किंवा लोक काय म्हणतील,
आपण असं वागायचं का नाही वागायचं हे सगळं कळालं पाहिजे. यांना त्यातले काही गंधच नाही आहेत. हे म्हणतात 35 वर्षापासून काय केलं. मी तुम्हाला विचारतो, तुमचं वय किती आहे? तुम्ही विचारतायत का 35 वर्षापासून 40 वर्षापासून या घराने काय केलंय? तुम्ही पाळण्यातनं बाहेर आल्याबरोबरच हे काम करायला आले का? या आधी हे शहर नव्हतं का? अहो, हे चिमणापूर होतं तेव्हापासूनच हे शहर आहे. आम्ही पण नाही, आमच्या आधीपासून आहे. अहो, हे नाव कमवावं लागतं, इथे विश्वास कमवावा लागतो, त्यानंतरच लोक तुम्हाला. म्हणजे भीती कसली वाटते आम्हाला काही कळत नाही. कशा करता काय बोलायचं? तुम्हाला आरोप करताना त्यांनी 2001 मध्ये आमच्या वहिनी नगराध्यक्ष झाल्या, त्यावेळेला तुम्ही आरोप करता का ये त्यानंतर तुम्ही कधी यांना बघितलं का? अहो महाराज, आम्ही तुम्हाला विचारतो, तुम्ही 2001 मध्ये तुमचं वय किती होतं? अहो, यांनी तुम्ही ते गाडगे बाबा पुरस्कार विभागात सर्वात जास्त म्हणजे महाराष्ट्रामध्ये 1 नंबर मतांनी निवडून आलेल्या त्या वहिनी आमच्या, त्यावेळेला आमच्या वडिलांना जाऊन 1.5-2 वर्ष झालेले होते. आज राजूदादाला जाऊन फक्त महिनाही नाही झाला होता. तर 1.5-2 वर्षानंतर सुद्धा लोक आम्हाला विसरले नाही. आम्हाला त्यावेळेलाही सोडून गेले होते. पण हा जो आहे ना, हा समुद्र आहे. ह्या प्रेमाच्या समुद्रामध्ये आम्ही कायम तरंगलोय. हे तुमच्यासारखे आम्ही आज आले गटांगळ्या खात बसले अशातले नाही. आम्ही ह्या जनसागराच्या समोर तुम्हाला आश्वासित करतो की आम्ही किंवा आमचा पोरगा, आमच्या वहिनी, आम्ही आयुष्यात तुम्हाला दुःख होईल असं कधीही वागणार नाही. तुम्हाला सर्वांना आश्वासित करतो. आणि ज्या दिवशी असं वाटलं, ज्या दिवशी आम्हाला असं वाटलं की आमचा मुलगा चुकतोय, त्याचा कान पकडण्याची ताकद आमच्या काकांमध्ये पण होती आणि आमच्यात पण आहे. त्याला ज्या पद्धतीने तुम्ही आम्हाला सांभाळलं, आमचे वडील गेल्यानंतर राजूदादाला, मला, आम्हाला तुम्ही सांभाळलं, सर्वांनी सहारा दिला आणि ट्रेन केलं. खरे शिक्षक तुम्हीच आमचे. आज अभिषेकसाठी खरे पालक तुम्हीच आहेत. मी जरी नात्याने त्याचा काका असलो, पण त्याला ट्रेन करणे, तुम्ही त्याला हात धरून कसं वागायचं, काय करायचं, हे तुमचं काम आहे. जसं आम्हाला तुम्ही, माझ्या भावाला, मला इतकं पक्क केलं, तसंच आज अभिषेकचे हात तुम्हाला पक्के करायचे आहेत. वहिनींना आमच्या सहारा द्यायचा आहे. आजपर्यंत तुम्ही सांगा, वहिनी होत्या तर वहिनींच्या कारकिर्दीमध्ये जेवढी कामं झालीत तर ती शाश्वत कामं झालीत की नाही? आज गावाला पाणी किंवा पाण्याच्या टाक्या हे सगळं कोणी बांधलंय? MIDC वगैरे आता हा दुय्यम भाग झाला. नगरपालिकाच्या याच्यावरच बोलतोय आपण. नगरपालिका जी असते ही मेन मुद्दा म्हणजे नगरपालिका हा आपल्या सगळ्यांची आत्मीयतेचा प्रश्न असतो. कारण त्याच्यामध्ये गटरी, रस्ते हा सगळा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे.
प्रत्येकाचा, प्रत्येक गृहिणीच्या, प्रत्येक माणसाच्या याच्यातला हा. नाही तर चालले, जो येतो तो म्हणतो नुसते रस्ते, त्याच्यावर सिमेंट टाकलं, सिमेंट फॅक्टरी पण यांच्याच कॉन्ट्रॅक्टर. मला एक सांगा, राजू दादांनी कधी कॉन्ट्रॅक्ट घेतले का? यांच्याच कंपन्या, यांचे साडू भाऊ तिथं त्यांची कंपनी, यांचे सगळे. यांनी कधी राजू दादांना कधी तुम्ही बघितलं का? एक लक्षात ठेवा, आता ज्याप्रमाणे आपण यांचे बोर्ड बघतो, कुठलंही काम शासकीय जरी असलं तरी याला संकल्पना त्यांच्या नावाची असते. नगरपालिकेमध्ये प्रॉपर्टी टॅक्स, प्रॉपर्टी, आपण आपल्या प्रॉपर्ट्या सुरक्षित राहावं म्हणून नगरपालिकेचे टॅक्सेस भरतो, सगळं करतो. कालांतराने यांनी आपल्या घरावर बोर्ड नाही लावले तर बरं, संकल्पना यांची बय आपलं घर बांधायचं. अहो, गरीबातला गरीब माणूस, कॉमन मॅन, साधा माणूस स्वप्न बघतो, मी पहिले आधी घर घेईन, घर बांधेल, नंतर एखाद 2 व्हीलर 4 व्हीलर अशी गाडी घेईल. जर कधी हे असे राहिले ना तर तुमच्या घरांवर आहे ना, ते आपण नंबर लावतो ना, नगरपालिका नंबर देते घराला, ही बॉ ह्या नंबरची प्रॉपर्टी आहे. यांनी आपल्या याला बोर्ड लावलं नाही तरी बरं झालं. संकल्पना, यांनी घर बांधलं, आमची संकल्पना आहे म्हणून घर बांधलं. अहो, नागरिकांनी घर, आरोग्यासाठी आमच्या वडिलांनी दवाखानाही बांधला. नगरपालिका, पहिली नगरपालिका असेल जिथं स्वतःचा दवाखाना, छोटे छोटे दवाखाने हे सगळे होते. पण यांचं म्हणणं असं असतं की काही झालं का ते आम्हीच केलं. मग याच्या पहिले काही होतं की नव्हतं या गावात? मी आज तुम्हाला फक्त आश्वासित करायलाच आलोय किंवा अभिषेक वहिनी यांच्या मागे आपण सर्वांनी भक्कमपणे उभे राहा. त्यांनाच नाही निवडून द्यायचंय तुम्हाला, त्यांच्या बरोबर उभे असलेले त्यांचे सगळे सरदार निवडून द्यायचे. कारण त्यांचे हात मजबूत करणं तुमची, आपल्या सगळ्यांची गरज आहे. नाही तर नाही मी वहिनींना मतदान केलं, माझं काम झालं. तुमचं कर्तव्य संपलं नाही. तुमचं कर्तव्य त्या वहिनीला सारा केव्हा द्याल तुम्ही, जेव्हा त्यांचे शिलेदार सगळे तुम्ही निवडून आणाल. मी आज जास्त काही बोलत नाही, पण जसं जसं त्यांचं येत राहील त्यावेळेला मी तुम्हाला त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर पण देईल. एवढंच आश्वासित करतो. धन्यवाद.